दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत 15 रिपोर्टर 15 बातम्यांच्या माध्यमातून। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली। तर पुढील सुनावणी येत्या 30 ऑक्टोबरला होणार आहे। 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची शेवटची संधी असल्याचं न्यायालयाने म्हटलंय। आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली। यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यवाहीवर ताशेरे ओढलेत। न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत। 11 मे नंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी काहीही केलेलं नाही असं न्यायालयाने म्हटलंय। तुषार मेहता यांचा युक्तिवाद लक्षात घेऊनच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी देण्यात आली। आता वेळापत्रक बदलावंच लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने खडसावलं आहे। त्यामुळे आता पुढील सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळापत्रक सादर करणार का हे पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट भगतसह अक्षय मावळे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नवी दिल्ली। एरोड्यातील पोलिसांच्या जागाचा मुद्दा चांगलाच तापताना पाहायला मिळतोय। अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे। माझं काम भलं आणि मी भलं असं करत मी पुढे जात असतो। गेले 3-4 दिवस सातत्याने माध्यमात बातम्या आल्यात, मी त्या बातम्यांना जास्त महत्त्व दिलं नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। तर ज्या बातम्या माध्यमात आल्यात त्या बातम्यांशी माझा दुराव्याचे संबंध नाही। अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो। अपवाद मी सरकारमध्ये नव्हतो, तो काळ आहे। ज्या जिल्ह्याची माझ्यावर जबाबदारी असते त्या जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावावे असा माझा प्रयत्न असतो असं अजित पवार यांनी म्हटलं। याशिवाय ज्या बैठका घेतल्या त्या पालकमंत्री या नात्याने आढावा बैठक घेतल्या। अनेक आढावा बैठक घेत असतो, त्या कामाला गती कसा देता येईल, समस्या कसा सोडवता येईल याचा प्रयत्न असतो। एखादा काम होत नसेल तर तो कसा मुळे अडलेला आहे यासाठी विविध विभागातील आढावा घेतो अजित पवार यांनी म्हटलं आहे। कॅमेरामॅन महेश गीतेचा अमजद खान, न्यूज स्टेट महाराष्ट्र, गोवा। IPS अधिकारी मीरा बोरवणकरांनी लिहिलेल्या पुस्तकानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आरोप खोडून काढले। तर दुसरीकडे रोहित पवार हे अप्रत्यक्षपणे काकांच्या पाठीशी उभा राहिले। या सगळ्या प्रकरणामागे भाजपचाच हात असावा अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित केली आहे। ताकदवान नेत्यांना कमकुवत करण्याचं राजकारण भाजपचंच आहे, तेच या निमित्तानं अजितदादांबाबत घडतंय असा दावाही रोहित पवारांनी केलाय। युवा संघर्ष यात्रेबाबत पिंपरी चिंचवडमध्ये जनजागृती करण्यासाठी रोहित पवार आले असता त्यांनी हा आरोप केलाय। याचवेळी बोलताना आमदार अपात्रता सुनावणीत आम्हाला न्याय मिळेल असा दावाही रोहित पवारांनी केलाय। देवरा कुंडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र। भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करतात। दिल्लीत बोलताना पडळकरांनी अजित पवारांचा उल्लेख लबाड रानग्याचा लबाड पिलू असा केला होता। आज कोल्हापुरात शरद पवारांनी टीका केली। राज्यात आमची लोकसंख्या 2 कोटी असताना आम्हाला केवळ 3.5% आरक्षण दिलं, मग आमच्या वाटेला काय मिळालं? म्हणून तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, या लबाड लांडग्यापासून सावध राहा। हा लबाड लांडगा आपल्या जातीमध्ये वीज पेरण्याचं काम करतोय अशी टीका पडळकरांनी केली। तर जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतायत, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे एकत्रित आला तर या राज्य सरकारला धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावीच लागेल। न्यायालयात जे काय व्हायचं ते होऊ द्या असंही पडळकरांनी यावेळी म्हटलं आहे। तर तेव्हा आपण चौंडीमध्ये जयंती साजरी करायचो तेव्हा तिथे कधीही राजकारण होत नव्हतं। पण गेल्या वर्षी 83 वर्षे शरद पवार हे चौंडीत आले होते, मात्र त्यापूर्वी 83 वर्षाचा हा बादर एकदाही चौंडीत आला नाही अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्यावर केली आहे। श्रीकांत पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पटना कोल्हापूर। माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या आत्मचरित्रात अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय। यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। मात्र आता बॉसिंगगिरी करण्याचा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतायत असा आरोप विधान परिषद राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे। भाजपने जिथे जिथे युती केली तिथं भाजपनं आपलं कमांडिंग ठेवलं। अजित पवार गटाने प्रवेश केल्यानंतर अडथळे आणण्याचा प्रयत्न, पायात बेडी टाकणं, एकमेकांच्या कुरबुड्या करायला लावणं, भाजप पद्धतशीरपणे या वादामध्ये आपलं नियंत्रण ठेवत बॉसिंगगिरी करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतात असा आरोप शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे।
एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील यांचं नाव कमी केलं. आता अजित पवारांचं नाव कमी करण्याचं काम चाललंय असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. मला खरी शंका अशी आहे की भाजपने जिथे जिथे युती केली, म्हणजे मागच्या वेळेला ज्यावेळेला शिवसेनेची युती होती त्यावेळेला दुय्यम स्थानं देऊन त्यांनी मंत्रिमंडळ केलं होतं, आपला अधिकार अबाधित ठेवला होता. आत्तासुद्धा एकनाथ शिंदेंचं ज्यावेळेला सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथ शिंदेंच्यावर ज्या पद्धतीने सरकार स्थापना भाजपने आपलं वरचढपणा किंवा आपलं असलं कमांडिंग ठेवलं होतं. याशिवाय आपणच बॉस आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चाललाय. याच्या पाठीमागे षडयंत्र आहे का? म्हणूनच शिवसेनेने युती तोडली. याच्या पाठीमागे बोलता धनी कोण असे म्हणत आमदार शशिकांत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत भाजपवर निशाणा साधलाय. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी महेश क्षीरसागर, कोरेगाव, सातारा. जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे पाटलांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनफी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे सुपरवायझर सतीश किसन भुकन यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे आणि बालाजी शिरस्कर यांच्यासह विजय देशमुख, अविनाश देशमुख, इंदापूरमधील दीपक जाधव यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीत सप्टेंबर 2022 ते दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत फिर्यादी काम करीत असलेल्या एनपी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रस्त्याचे काम कुर्टी ते आवाटी, इंदापूर ते अकलूज पालखी मार्ग, नॅशनल हायवे इंदापूर तालुक्यात चालू असताना ही खंडणी मागितल्याचा आरोप आहे. यात जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेची माढा, करमाळा, टेंभुर्णी आणि आजूबाजूच्या परिसरात दहशत असल्यानं खुपसेंना घाबरून याची यापूर्वी कोणतीही तक्रार केली नसल्याबाबत जबाब या फिर्यादीत देण्यात आला. या फिर्यादीतून लोकांच्या जीविताचा धोका देण्याची धमकी देऊन कंपनीची बदनामी करण्याचाही आरोप ठेवण्यात आला. तर कमरेस चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत रोख 10 लाख रुपये खंडणी घेतल्याचाही आरोप फिर्यादीतून करण्यात आला. देवा राखुंडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, इंदापूर. ऑनलाईन शॉपिंगमधून अनेक जणांची फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर येत असतात. यातच अशाच ऑनलाईन पद्धतीने भाईंदरमध्ये एका तरुणाची ॲमेझॉनवरून आयफोन खरेदी केल्यामुळे 46,000 रुपयांची फसवणूक झाली. पण माछे या तरुणाने ॲमेझॉन कंपनीच्या ॲपवरून 6 ऑक्टोंबरला आयफोन 13 बुक केला होता. यानंतर त्याला 10 तारखेला त्याची डिलिव्हरी आली. तेव्हा दर्पण आनंदात आयफोन अनबॉक्स करायला गेला. मात्र बॉक्स उघडल्यानंतर चक्क या बॉक्समध्ये विम कंपनीचे 3 साबण त्यात मिळालेत. या सर्व प्रकरणानंतर त्याला धक्काच बसला आहे. घडलेला सर्व प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित करून त्याने ॲमेझॉन कंपनीच्या कस्टमर केअरला विचारणा केली. त्यांनी आमची कुठलीही चुकी नसल्याचं सांगत ॲमेझॉन कंपनीने हात वरती केलेत. त्यामुळे आता ऑनलाईन फसवणुकीचा आणखीन एक प्रकार समोर आला आहे. कॅमेरामॅन लौकिक बांदेकरसह मी मनीष कांगुर्डे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, ठाणे. राज्यातील मागील काही महिन्यापासून लंपी रोगाने मोठा थैमान मांडलाय. यामुळे पशुपालकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागलंय. यावर सोलापुरात पीपी किटचा नवा शोध लावलाय. या रोगामुळे राज्यभरातील जनावरांची अनेक आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात येत आहेत. मात्र या संसर्गजन्य आजारावर सोलापूरच्या एका शेतकऱ्याने शक्कल लढवत उपाय काढलाय. कोरोना काळात पीपी किट घालून काम करणारे आरोग्यसेवक आपण पाहिले असतील. आता लंपीपासून खबरदारी घेण्यासाठी थेट जनावरांसाठी पीपी किट बनवण्याची किमया सोलापुरातील एका शेतकऱ्याने केली आहे. सांगोला तालुक्यातील महूदचे शेतकरी जितेंद्र बाजारे यांनी हा पीपी किट तयार केला आहे. या पीपी किटमुळे पशुपालकांची चिंताही काही अंश कमी होणार आहे. कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने पीपी किटचा फायदा झाला त्याच पद्धतीने लंपी आजारासंदर्भात जनावरांसाठी पीपी किटचा फायदा होणार आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरतो. मात्र लंपी रोगाचा कारण देत जिल्हा प्रशासनाने जनावरांचा आठवडे बाजार गेल्या 1.5 महिन्यापासून बंद केला होता. आता लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आजपासून गुरांच्या बाजाराला सुरुवात झाली आहे. गोवंश जनावरांमध्ये आढळणाऱ्या लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या 1-1.5 महिन्यापासून बंद असलेला गुरांचा बाजार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून सुरू करण्यात आला आहे. गुरांच्या बाजारातून होणारी लाखो रुपयांची उलाढाल ही पुन्हा
पूर्ववत सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु काही अटी आणि शर्ती लावून हा बाजार सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धुळे जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. जिल्ह्यातील 52 गावांमध्ये या आजाराचा शिरकाव झाला होता. साधारणतः 1553 गुरांना लंपी आजाराची लागण झाली होती. यामध्ये 34 गुरांचा मृत्यू देखील झाला होता. आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता बाजाराला परवानगी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. निलेश पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र, धुळे. सध्या महायुतीत असलेल्या पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे हे कार्यक्रममध्ये एकत्रित येतात असं आपल्याला चित्र पाहायला सध्या महाराष्ट्रात मिळत आहे. राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असणारे मुंडे बहीण भाऊ बीड इथे जिल्हा नियोजन समिती बैठकीत निमित्त एकत्रित आले. खासदार प्रीतम मुंडे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थितीत बीडमध्ये बैठक पार पडली. यावेळी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे हे सहज कुठल्याही बैठकीला किंवा कार्यक्रमाला एकत्रित येत नसायचे. परंतु या बैठकीत निमित्ताने हे दोघंही नेते आल्याने चर्चा होत आहे. मात्र आता महायुतीत एकत्रित असल्याने पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व प्रीतम मुंडे कार्यक्रममध्ये एकत्रित यायला पाहायला मिळतात. स्टेट न्यूजसाठी आमिर हुसेन, बीड. मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने नेमलेली समिती आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोलीतील जिल्हाधिकार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जे आहे ते मराठा समाज बांधवांनी निजामकालीन शैक्षणिक पुरावे, वंशावळी, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थांनी दिलेल्या संधी, राष्ट्रीय दस्तावेज अशा प्रकारचे पुरावे सादर केले आहेत. अनेक पुरावे जे आहेत ते मोडी, फारसी, उर्दू, मैथिली भाषेत आहेत. यापूर्वी जालन्यात समितीने पुरावे तपासले आहेत. मात्र जरांगे पाटलांनी या समितीवर आक्षेप घेतला आहे. 5000 पुरावे जमा झाले असताना आता पुराव्याची गरज काय? त्याचबरोबर 14 ऑक्टोबर रोजी आंतरवाडी सराट येथे झालेल्या सभेत या समितीने काम थांबवावे आणि सरकारने मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. ज्ञानेश्वर नोडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, गोवा, हिंगोली. सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळख पुसण्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला थेट बिगरव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. यावर आम्ही प्रयत्नशील आहोत. असं जर झालं तर शेतकरी आत्महत्येची संख्या कमी होईल असं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर ते बीडमध्ये माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या जिल्हा मध्यवर्ती बँक बंद झाल्यामुळे झाल्याचा दावा देखील धनंजय मुंडे यांनी केला आहे. तर बीड जिल्ह्यातील मागासलेपणा, ऊसतोड मजूर आणि शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी काम करणार असल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव अलोणेसोबत अभिषेक भटपले, न्यूज स्टेट महाराष्ट्र, चंद्रपूर. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आक्रोश पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पदयात्रेला शिरूरमधील दत्त कारखान्यावरून सुरुवात झाली आहे. 522 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार असून जयसिंगपूरमधील ऊस परिषदेत या पदयात्रेची सांगता करण्यात येणार आहे. मागील ऊस हंगामातील 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा आणि साखर कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करण्यात यावे या मागणीसाठी या आक्रोश पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. याआधीही याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. ही मागणी मान्य न झाल्यानं पुन्हा एकदा शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येते. दरम्यान या पदयात्रेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. श्रीकांत पाटील, न्यूज स्टेट महाराष्ट्र, शिरोळ, कोल्हापूर. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दिली. 20 मे रोजी ही सुनावणी पूर्ण झाली. यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणाचा निकाल सुप्रीम कोर्टाने आज दिला आहे. यामध्ये 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठातून 4 निकाल समोर आले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या निकालाचं वाचन केलं आहे. या निकालाला न्यायालयाने 3 विरुद्ध 2 मतांनी समलिंगी विवाहांना मान्यतेची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. यावेळी वाचन करताना न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेचा विचार केला आहे. समलिंगी विवाहाला विरोध करणारी भूमिका केंद्राकडून मांडण्यात आली असून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास तो कायदेमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप ठरेल अशी भूमिका मांडली. यावर बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अधिकारांची विभागणी म्हणजे न्यायालयाला कायद्याचा अर्थ लावण्यापासून थांबवणं होत नाही असं म्हटलं आहे. शासनाच्या 3 संस्था एकमेकांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, एकमेकांची कार्यही पार पडू शकत नाही असं देखील यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भगतसह अक्षय मावळे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नवी दिल्ली.